आज कासेगाव येथे सर्व बैलगाडी प्रेमिकांसाठी मोठी पर्वणी आहे। कारण या ठिकाणी वर्षभर जे बैलगाडी प्रेमी असतील, बैलगाडी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी असतील, ते वाट बघत असतात ते कासेगावचं बैलगाडी क्षेत्राचं मैदान कधी येतंय। कारण ह्या मैदानाला हिंद केसरी किताबाचा मान आहे आणि ते आज मैदान सुरू झालेलं आहे। आपल्यासोबत अतुलदादा यांच्या मिसेस आहेत। ताई, आपले मिस्टर अतुलदादा दरवर्षी मोठ्या पद्धतीनं बैलगाडी शर्यतीचं आयोजन करतात। महिलांसाठी खास वेगवेगळ्या पद्धतीचे बक्षिसं असतात, आकर्षण वेगवेगळ्या पद्धती असतात व त्यांची बैठक व्यवस्था इतर मैदानांपेक्षा वेगळी असते। काय वाटतं सगळे आपल्या मिस्टरांचं हे सगळे आता, कारण त्याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर आहे। नमस्कार, मी अनुपमा अतुल लाहीगडे। जयंत हिंद केसरी पर्व 4 याही वर्षी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही काहीतरी वेगळं या मैदानात संकल्पना हेलिकॉप्टर राईड आणलेली आहे आणि तसेच ऊन असल्यामुळे महिलांची बैठक व्यवस्था इथं केलेली आहे। कासेगाव तसेच आजूबाजूच्या गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो, हे लक्षात घेऊन आम्ही महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केलेली आहे। आणि महिलांना एक व्यासपीठ मिळावं यासाठी आम्ही मागच्या वर्षी लकी ड्रॉचं पैठणी तसेच बरेच प्रकारची 1 ग्रॅम ज्वेलरी असे लकी ड्रॉद्वारे आम्ही काढलेलं आहे। याही वर्षी माझे मिस्टर अतुल लाहीगडे आणि आम्ही सर्वांनी मिळून एक नवीन संकल्पना ह्या बैलगाड्या मैदानावर आणलेली आहे। महिलांना व्यासपीठावर इथं कार्यक्रमात येणाऱ्या महिलांसाठी त्यांच्यातून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे। ज्या महिला उपस्थित आहेत त्यांच्याद्वारे लकी ड्रॉ काढून त्या महिलांना हेलिकॉप्टर राईडची ही नवीन संकल्पना आणलेली आहे। आणि प्रत्येक वर्षी महिलांचा कासेगाव तसेच आजूबाजूच्या गावातील महिलांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आणि तोच यावर्षीही असेल। अशा प्रकारे आज सकाळी कार्यक्रमाचे उद्घाटन झालेले आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्येष्ठ नागरिक सर्वजण उपस्थित राहतच आहेत आणि राहतीलही। संध्याकाळीपर्यंत महिलाही उपस्थित होतील। ताई, खरंच तुमचं तसं मैदान जास्त चर्चेला आलं ते म्हणजे फ्लॅट, म्हणजे बैलगाडीच्या त्या मालकाला आपल्या हक्काचं घर मिळवून देण्याचं एक आपण संकल्पना महाराष्ट्रात नव्यानं रुजवली। यावर्षी जर तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी हेलिकॉप्टरमधनं राईड देताय, का हे संकल्पना येते कुठून? कारण आपण सर्वसामान्य कुटुंबात वर आलेला आहात, काय वाटतंय, काय भावना आहे त्यावर? कारण कासेगाव मध्ये राहणाऱ्या महिलांना एक व्यासपीठ मिळावं, तसेच इथल्या लोकांना ज्या आपल्या प्रत्येक गोष्टीचं एक म्हणजे ती संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचावी हा प्रयत्न माझे मिस्टर करत असतात। त्यांच्यामार्फत ह्या आयडिया येतात, नवीन नवीन आयडिया येतात, ते बाहेर फिरतात, आजूबाजूचं बघतात त्यामुळे ते आपल्या गावात आपल्या मातीशी त्या संकल्पना रुजू करण्याचा प्रयत्न करत असतात। त्यांच्या या प्रयत्नाला फक्त मी साथ देतो। कारण काय, बैलगाडी क्षेत्र म्हटलं तर फक्त पुरुषांपुरतं निगडीत असं एक समीकरण होतं, पण आपण ते बदललं। महिलांसाठी सुद्धा हा खेळ आपण घरापर्यंत पोहोचवला। एक महिला म्हणून आपल्याला काय वाटतंय, महिला किती समाधानी आहेत? महिला भरपूर प्रकारे म्हणजे भरपूर महिला समाधानी आहेत। कारण आम्ही महिलांसाठी कार्यक्रम घेतो, त्या कार्यक्रमात महिला भरपूर प्रमाणात मला सपोर्ट करतात आणि त्यांनाही वाटतं की आपल्या गावात अशा काहीतरी संकल्पना याव्यात आणि त्या संकल्पना त्या पूर्णपणे फुल सपोर्ट करतात की तुम्ही करा। आणि माझे मिस्टर त्यांनी ही संकल्पना अंमलात आणली। मागच्या 1 BHK फ्लॅट देताना त्यांना पण असंच वाटत होतं, त्यांच्या आयडिया आली ही डोक्यात की म्हणजे आपल्यातल्या सर्वसामान्य माणसांना ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नांना यश मिळतो। 1 BHK नंतर आता ही त्यांच्या डोक्यात ही आयडिया आली की हेलिकॉप्टर राईडची आणि त्यांनी ही ह्या वेळेला ती अंमलात आणली। काय वाटतंय, अगदी शेवटचा प्रश्न, आपले मिस्टर आहेत, काय वाटतंय समाजामध्ये त्यांना काय सन्मान मिळतो या सगळ्या कार्यक्रमामुळे? त्यांना लोकांच्या मार्फत भरपूर सन्मान मिळतो आणि सर्वसामान्य माणसापासून सर्वांपर्यंत ते पोहोचले जातात आणि लोकही त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचतात आणि त्यांना ही काम करताना एक मनापासून आनंद मिळतो। तो आनंद ते ह्या कामातूनच, हे काम केल्यामुळेच त्यांना तो आनंद मिळतो आणि समाजात त्यांना लोक खूप मानतात आणि याचा मला खूप अभिमान वाटतो की ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचतात। आता माणसं ते बाहेर फिरतात, त्यामुळे मी बघते म्हणून सांगते। थँक्यू।